Welcome back to online lecture. We are learning Mark Twain, a humorous writer, and telling his so many experiences for laughter. Again, he give some more anecdotes, some more incidents that happened in his life, and he expressed throughout. One day, Henry Irving, in the midst of telling Mark Twain a humorous story, एके दिवशी हेनरी आयर्विंग हे मार्क ट्वेनला एक स्टोरी सांगत होते, कथा सांगत होते आणि ॲब्रप्टली स्टॉप्ड अँड एक्झामाइंड हिज फ्रेंड्स फेस. आणि तेवढ्यामध्ये सांगत असताना मध्येच थोडंसं थांबतात आणि त्यांच्या मित्राचा चेहरा निरखून पाहतात आणि निरखून पाहून एक प्रश्न विचारतात, यू हॅवंट हर्ड दिस, तू ऐकलं नाही का हे? हॅव यू ऐकलंय का? ही आस्क, प्रश्न विचारतात. ट्वेन अश्युअर्ड हिम दॅट ही हॅड नॉट. आणि मग मार्क ट्वेन त्यांना खात्री देतात मित्राला, मी ऐकलेलं नाही. वेन सम टाईम लेटर, आणि काही कालांतराने, आयर्विंग अगेन पॉज, वाचल्यानंतर पुन्हा आयर्विंग थांबतात. अँड अगेन पोज द क्वेश्चन, आणि पुन्हा प्रश्न उपस्थित करतात, तोच प्रश्न. आणि पुन्हा ट्वेन अगेन रिअश्युअर्ड हिम, पुन्हा ते खात्रीपूर्वक ट्वेन त्याला सांगतो. देन ॲप्रोचिंग द क्लायमॅक्स, आणि मग विचारण्यामध्ये एक असा क्लायमॅक्स येतो. सारखं तो विचारतो, सारखा हा सांगतो. आयर्विंग ब्रोक ऑफ वन्स मोर, आर यू क्वाईट शुअर यू हॅवंट हर्ड दिस? तुला नक्की खात्री आहे का की तू ऐकलं नाहीस म्हणून? ही डिमांडेड सस्पिशियसली. आणि साशंक भावनेने अशा पद्धतीने विचारल्यानंतर, आय कॅन लाय वन्स, आता शेवटचं विचारलं निर्वाणीचं की खात्रीपूर्वक सांगायचं की ऐकले का, मी जे वाचतोय ते स्टोरीमध्ये ते तू ऐकले का, अगदी खात्रीपूर्वक सांगायचं. मग शेवटी आता एवढं निर्वाणीचं विचारल्यानंतर मार्क ट्वेन बोलायला लागलेत. काय बोलतात बघा, याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा ह्युमर आहे. आय कॅन लाय वन्स, मी एकदा खोटं बोलू शकतो. ट्वेन फायनल रिप्लाइड, आय कॅन लाय ट्वाइस, मी दोनदा सुद्धा खोटं बोलू शकतो. बट आय ड्रॉ द लाईन देअर, पण मी तिथे एक ओळ लिहिलेली आहे. आय कांट लाय द थर्ड टाईम ॲट एनी प्राईस, कोणत्याही परिस्थितीत मी तिसऱ्यांदा खोटं बोलू शकत नाही. आय नॉट ओनली हर्ड द स्टोरी, मी फक्त ही स्टोरी ऐकली नसून आय इन्व्हेंटेड इट, मी स्वतःच ती लिहिलेली आहे. दॅट्स द ह्युमर. हा खऱ्या अर्थाने ह्युमर आहे. हा शेवटी यांच्या पूर्ण वक्तव्यामधून तो निर्माण होतो. इन्व्हेंट म्हणजे निर्माण करणे. म्हणजे स्वतःच ती निर्माण केलेली आहे, इन्व्हेंट केलेली आहे, अगदी त्याचा शोध लावलेला आहे, या अर्थाने ते वापरलं जातं. मार्क ट्वेन वन्स प्रपोज अ प्लॅन फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ इंग्लिश स्पेलिंग. आणि मार्क ट्वेननी एक इंग्लिश स्पेलिंग कसं सुधारायचं याच्यासाठी एक प्लॅन केला. आणि तो प्लॅन असा, फॉर एक्झाम्पल इन 1 इयर, एका वर्षामध्ये, उदाहरणामध्ये जर पाहिलं समजा एक काही वर्षामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट कसं करायचं, स्पेलिंगचं इम्प्रूव्हमेंट कसं करत जायचं. मग त्यामध्ये 1 इयर, एक वर्ष आहे पहिले. तर पहिल्या वर्षी दॅट युजलेस लेटर सी वुड बी ड्रॉप टू बी रिप्लेस्ड आयदर बाय के ऑर यस अँड लाईकवाईज. सी हे लेटर आहे, सीच्या ठिकाणी के हे लेटर रिप्लेस्ड झालेलं आहे किंवा रिप्लेस करायचं आहे.
and likewise x would no longer be part of the alphabet. The only case in which C would be retained would be the sh formation, which will be dealt with later. मग आता ज्यावेळेस केस हा शब्द लिहायचा आहे तर तो अशा पद्धतीने लिहिला जाईल, कारण दॅट इज रिप्लेस्ड, के इज रिप्लेस्ड बाय सी, लेटर सी. सो लाईक दिस द वर्ड शुड बी रिटन देअर. त्यानंतर दुसऱ्या वर्षी इन नेक्स्ट इयर might reform V spelling so that which and one आणि which वन साठी आपण ओ हे लेटर लिहितो, ओ हे लेटर लिहित असतो, तर त्याच्यासाठी आपण जर डब्ल्यू हे लेटर लिहिलं या अर्थाने लिहायचं आहे. The same consonants while year 3 might well abolish y replacing it. y हे लेटर रिप्लेस करायचं आहे आय सोबत. इट आय इयर 4 म्हणजे ते त्या ठिकाणी 3 इयर तिसऱ्या वर्षी, अँड इयर 4 माइट फिक्स. आता फिक्स हा शब्द इथं असा लिहिला आहे, आता खऱ्या अर्थानं तो FIX, पण तो लिहिला आहे FIKS, म्हणजे या एक्स या लेटरसाठी KS फिक्स. तर हे असे लेटर्स रिप्लेस करून आपण वी कॅन इम्प्रूव्ह द स्पेलिंग्स वाईल रायटिंग. त्यानंतर इन 4th इयर, दिस इज इन 4th इयर, फिक्स दी G/J एनॉमली वन्स अँड फॉर ऑल. मग हळूहळू आपण जसं लिहायला जातो, लिहित मग समजा आता इथे G आणि J आहे, मग आपण जनरली या शब्दासाठी साधारणपणे असा शब्द लिहित असतो. पण आता हे परत आपल्याला त्या ठिकाणी रिप्लेस करायचे, किंवा जर रिप्लेस केले आपण तर हाच जनरली शब्द या ठिकाणी जीच्या ठिकाणी जे आणि मग जनरली हे असा शब्द आपण लिहित असतो. जनरली देन इम्प्रूव्हमेंट वुड बी कंटिन्यू. आता कंटिन्यू शब्दामध्ये इथं आहे, तुम्ही पाहू शकता सुरुवातीला कंटिन्यू या शब्दाचं स्पेलिंग सुरू होताना आपण सी हे लेटर घेत असतो, पण इथं ते के वापरलेलं आहे. कंटिन्यू इयर बाय इयर विथ इयर बाय इयर विथ बाय. मग बाय हा शब्द आहे BAI असा घेतलेला आहे, तो आपण असा वापरतो. पुन्हा इयर हा शब्द आहे तो असा घेतलेला आहे. Doing away with useless double consonants and letters 6 to 12 or some modifying vowels. मग ज्याच्यामध्ये आपण काही वॉवेल्स आणि कॉन्सोनंट्स आहेत. कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजने, वॉवेल्स म्हणजे स्वर. अँड रिमेनिंग वॉइस्ड अँड अनवॉइस्ड कॉन्सोनंट्स, म्हणजे ज्या ठिकाणी ईडी प्रत्यय असतो शब्दाच्या वॉइस्ड असं, पण त्याला आपण उच्चार कसा केला आहे वॉइस्ड अँड अनवॉइस्ड. बाय इयर 15. आणि आता हे सगळं प्रोग्रेस अशीच पुढं आपण ऑनगोईंग केल्यानंतर पुढं जात असताना कंटिन्युएशन झालं, आणि ज्यावेळेस आपण अगदी इयर 15 या ठिकाणी येतो, ऑल्सो इट वुड फायनली बी पॉसिबल. आता बघा पॉसिबल या शब्दाचं स्पेलिंग इथं कसं लिहिलं, पॉसिबल. खऱ्या अर्थानं आपण POSIBLE असं लिहितो, पण याच्यामध्ये या प्रोनाऊन्सिएशनच्या किंवा स्पेलिंग रायटिंगच्या फॉर्म्युल्यामध्ये अशा पद्धतीने पॉसिबल. टू मेक, म्हणजे आता मेक हा शब्द कसा आहे, असा आहे.
पण MEIK मेईक, मग त्याचा उच्चार मेईक, मेईक असा लॉंग केल्यानंतर सुरुवातीला ई आणि पुन्हा IK मेईक असा उच्चार होतो. Be possible to make use of the redundant letters C, Y and X by now just a memory in minds of daughters to replace sh and th respectively सुद्धा त्याचं तुम्ही स्पेलिंग चेक करा. फायनली जेन आफ्टर सेम 20 years of 20 years or geographical reform, we would have logical coherent spelling and use extra and English speaking world. तर अशा पद्धतीने काही निरुपयोगी असणारे जे काही अक्षर आहेत, लेटर्स आहेत, त्यांची आदलाबदल करून रिप्लेसमेंट करून कशा पद्धतीने जे आपल्या स्मरणामध्ये, आपल्या मेमरीमध्ये शब्द आहेत, अक्षर आहेत, त्यांचा हाऊ टू मेक अ रीयूज. दिस इज द प्लॅन दॅट इज गिवन बाय मार्क ट्वेननी हा एक प्लॅन बनवलेला आहे. तो प्लॅन इथे सांगितलेला आहे. या पद्धतीने गेल्यात निश्चितच स्पेलिंग इम्प्रूव्हमेंट करण्यामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि हळूहळू आपण एका एका शब्दाचं सांगितल्यानंतर आपल्याला स्पेलिंग तयार करता येतं. वन डे ड्युरिंग हिज टेन्युअर ॲज द एडिटर ऑफ स्मॉल मिसौरी न्यूजपेपर, आणि एकदा मिसौरी न्यूजपेपरचा संपादक म्हणून काम करत असताना त्यांचा जो टेन्युअर होता, कार्यकाळ, त्यांच्या कार्यकाळामध्ये संपादक असताना एकदा मार्क ट्वेन रिसिव्ड लेटर फ्रॉम अ रीडर, एका वाचकाकडून त्यांना एक पत्र आलं. आणि पत्रामध्ये रीडर हू हॅड फाउंड अ स्पायडर इन हिज पेपर, आणि पत्रामध्ये लिहिलं होतं त्यांच्या पेपरमध्ये एक स्पायडर सापडला त्याला. ही वंडर्ड वेदर हिज प्रोटीन गुड ऑर बॅड लक, आणि त्याला आश्चर्य वाटलं की हे माझ्यासाठी गुड लक आहे की बॅड लक आहे. फाइंडिंग अ स्पायडर इन युअर पेपर, आणि मग ट्वेननी त्याच्यासाठी काय रिप्लाय दिलेला आहे. ट्वेन रिप्लाय इज नायदर गुड लक ऑर नॉर बॅड लक. स्पायडर पेपरमध्ये आढळून येणं म्हणजे तुमच्यासाठी हे गुड लकही नाही आणि बॅड लकही नसून, द स्पायडर वॉज मेअरली लुकिंग ओव्हर आवर पेपर टू सी विच मर्चंट वॉज नॉट ॲडव्हर्टायझिंग सो दॅट ही कुड गो टू दॅट स्टोअर. कोणता व्यापारी, कोणता मर्चंट हा पेपरमध्ये जाहिरात देत नाही, त्याला शोधायचा आणि त्याच्या स्टोअरमध्ये जायचं आणि त्या ठिकाणी त्याच्या डोअरला एक स्पिन करायचं, जाळं विणायचं, अँड लीड अ लाईफ ऑफ अनडिस्टर्ब पीस एव्हर आफ्टरवर्ड, आणि एक प्रकारचं शांततेचं जीवन जगायचं. अशा पद्धतीने एक ह्युमरस, एक प्रेझेन्स ऑफ माइंड या माणसाकडं, मार्क ट्वेनकडे असल्यामुळं कशा पद्धतीने त्या विचारले गेलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायचं हे अतिशय चांगल्या प्रकारे निश्चितच माहिती आहे. आणि हजरजबाबीपणाच्या साठी जे प्रसिद्ध असल्यामुळं त्यांनी इथेसुद्धा एक वाखाणण्याजोगं उत्तर दिलेलं आहे. मार्क ट्वेन्स बर्थ इन नोव्हेंबर 1835 वॉज हेरॉल्डेड बाय द रिटर्न ऑफ हॅलेस कॉमेट, आणि 1835मध्ये जो त्यांचा जन्म झाला, तर एक कोइन्सिडन्स की त्यावेळेस हॅलेचा कमेट म्हणजे धूमकेतू म्हणतो आपण त्याला. ट्वेन हू ऑफन रिमार्क अपॉन दिस क्युरिओसिटी came to think of himself and the comet as uncountable freaks comically linked, आणि त्या दोन्हीला त्यांनी अनकाउंटेबल फ्रिक्स असं म्हटलेलं आहे. त्या दोन्हीचा एक कोइन्सिडन्स एकाच वेळेला ॲट वन टाईम टू इन्सिडेंट्स लाईक दीज हॅपन. हॅविंग कम इन टुगेदर ही डिक्लेअर्ड दे वूड गो आउट टुगेदर. In fact,
ट्वेन वॉज प्रोव्हन राईट, आणि ट्वेनने वास्तवामध्ये पाहिल्यानंतर ट्वेनने असं एक सिद्ध करून दाखवलेलं आहे. ऑन द नाईट ऑफ हिज डेथ, त्यांच्या मृत्यूच्या रात्री, इन एप्रिल 1910, 1910मध्ये एप्रिल या महिन्यामध्ये, हॅलेज कमेट वन्स अगेन ब्लेज थ्रू द स्काय, या रात्रीसुद्धा हॅलेचा धूमकेतू आलेला आहे. म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केलेला आहे, मिळालेल्या तारखेला कसं कोइन्सिडेंट केलेलं आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हे दोन्ही प्रसंग वेगळे असू शकतात, त्याचा याचा काही संबंध नाही, पण एक कोइन्सिडेंट, आणि हा कोइन्सिडेंट एका अभ्यासू माणसाला, एका ह्युमरस माणसाला त्याच्यामध्ये काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते दिसतं आणि त्याचा शोध लागत असतो. थँक्यू.